खासदारांना पत्र दिले, राज्यसभेच्या 288 आमदारांना विधानसभेच्या पत्र दिले, 78 आमदारांना विधान परिषदेच्या पत्र दिले. हीच मागणी केली की राज्यात ठराव घ्या, विधिमंडळात ठराव घ्या. आपण बसतो कोर्टात धानत. कोर्टाचे बद्दल आहे, पुण्याबद्दल वैयक्तिक बोललो नाही. कोर्ट एक वेगळंच केस आहे. संतोष कोर्ट वेगळा आहे, आजच्या पुढाऱ्याचं कोर्ट वेगळं आहे. आजच्या पुढ्याचं कोर्ट एवढंच आहे, पैसा बनाव पैसा छपाव. 10 लोक एकत्र करायचे, लागणाऱ्या केससाठी 10-10, 20-20 रुपये गोळा करायचे, आपली तुमडी भरायची, केस टाकत जायची. आणि आपल्यासारखी BBC बैताळ बहुजन कन्स्ट्रक्शन आपण त्याच्या मागे हुरळत जायचं, धावत जायचं. पदवीधरच्या केसचं तेच होऊन राहिला आहे. हा प्रश्न अकोट सरांनी आणि संतोषनी किती वर्षापूर्वी निर्माण केला होता, तर आम्हाला मूर्खात काढला आमच्या लोकांना. आता तेच गोष्टी आज करत आहे. दुसऱ्या दिवशी काही वेगळं करत नाही आहे. जे लोक करत आहेत त्याच्याशी वेगळं काही करत नाही. संतोषनी 10/2016 मध्ये हा GR आला, त्यानंतर 4-5 महिन्यानंच हा मुद्दा आपण घेतला होता. तर लोक म्हणजे येडे आहे, हे काही समजत नाही. विषय पदवी शिक्षक आहे, 33% म्हणजे एका शाळेतला 1. आम्ही त्यावेळेस ओरडलो होतो, बाबा अर्थ वेगळं लावा, एका शाळेतला 1 नाही. ते पद वेगळं आहे, ते पद वेगळं होतं. 1979च्या पदवीधर शिक्षक नियमावलीप्रमाणे ते पद होतं. 25% पद मिळायचं. 3 प्राथमिकचे राहायचे, ग्रॅज्युएट टीचर राहायचा. आणि तो ग्रॅज्युएट टीचर राहायचा, त्याला स्केल मिळायचं 100% म्हणून. त्या नंदकुमारने शिक्षणाचा ढिगारा करून टाकला. 3 पदाच्या ऐवजी 2च पदं ठेवले, 1 कायम ठेवलं, 3घाला विषय पदवीधर शिक्षक म्हणून ठेवलं. सत्यानाश करून टाकला महाराष्ट्राचा. आता मला गाडीत प्रवासात आम्ही बसलो होतो, रायगडचे लोक एक विषय निघाला, याच्यातलं सांगतो. आपल्या शिक्षणामध्ये अर्थ लावता येते अधिकाऱ्यांना, असं सरळ आपण म्हणतो. 100% बरोबर आहे. कारण अधिकारी कसे राहिले आहेत, पहिल्यांदा अधिकारी अकॅडमिक मधून BEd झालेली यायचे. त्या नंदकुमारनं BEdची अटच काढून टाकली. कोणता डॉक्टर येते तोही BO बनते. माझ्या वर्धा जिल्ह्यात 5 पैकी 4 डॉक्टर आहेत BO. 2 MBBS आहे, 1 BDS आहे आणि 1 BAMS आहे. शिक्षणाधिकारी पाहिजे, लेखाधिकारी शालेय पोषण आहार. तिला काही विचार लागले, ते एकच उत्तर 2.0 मध्ये काय घेऊन आहे. बाई 2.0, तिला दुसरं काही येत नाही. 2.0 आमच्या जिल्ह्यात नावच पडलं, वर्तमानपत्रात बातमी, वर्धेची 2.0 15 दिवस कार्यरत नाही. CO विचारतात, आपली 2.0 दिसत नाही म्हणजे. पण ती कुठेही गेली काय होते, 2.0 मध्ये तरतूद तेच आहे. 2.0 म्हणजे थकबाकी काढायची, त्या माहितीला तेवढी. राज्यात अशी शिक्षणाची नंदुरबारनं गोंधळ घालून ठेवला. त्या पदवीधर शिक्षकाच्या गोष्टी घ्या, BO घ्या. शिक्षकांना स्पर्धा परीक्षा देता येत नाही, BO बनता येत नाही. बाहेरचा कोणी लेखाधिकारी क्लर्क येऊन राहिला आणि तो अधिकारी बनून राहिला. हा सत्यानाश या सध्याच्या काळात झाला आहे. असो, आता हे सर्व सुरू असताना TET बद्दल आपली समितीची भूमिका काय